श्रेयस, शाब्बास रे बाळा. खरंच मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. आज तुझा खरा स्वभाव, तुझ्या मनात जे विष पेरलं होतं ना त्यावर मात करून उसळलं बघ. आजपर्यंत तूच ताराला कठोर शिक्षा करत आलायस आणि शेवटी तूच तिला वाचवलंस. शकू ही धोक्याची घंटा आहे. होय रे होय अरविंद, मलाही माहित होतं. किती काही म्हणा, पण श्रेयसच्या मनात खोलवर ताराविषयी प्रेम आहेच. प्लीज प्लीज आजी, मला वाटतं लगेच आपण सगळे असे निष्कर्षावर नको येऊया. ते सगळं ठीक आहे, पण या सगळ्या प्रकारामध्ये तुला कुठे लागलं तर नाही ना? नाही नाही, मला काही नाही झालंय. देवच पावला बाई. खरं तर देवानंच ताराला न्याय दिला म्हणायचं. पण श्रेयस, आजी, मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आता काय आणखीन? मी तारावर ज्या अटी लादल्या होत्या, जी बंधनं घातली होती, त्या अटी मी आता या क्षणी मागे घेतोय. काय? आजपासून ताराला वरांड्यात झोपायची गरज नाहीये. ती गेस्ट रूम मध्ये झोपू शकते. तारा, ये आत. ये तारा ये. आणि आज चेहरा लपवायची गरज नाही आता. पदर काढू शकतेस तो डोक्यावरून. खरंच की काय? तारा काढ, पदर काढ. श्रेयस, अगदी योग्य निर्णय घेतलास हो तू. आजी, पण याचा अर्थ मी सगळं विसरून हिला पूर्णपणे माफ केलंय असं नाहीये. हे सगळं करण्यामागे माझा एक वेगळा हेतू आहे. म्हणजे मला या सगळ्या जीव घेण्या हल्ल्याच्या मुळाशी जायचंय. काय? हे काय बोलतोय हा? अशी एखादी व्यक्ती आहे जिला ताराचा, म्हणजेच माझ्या आराध्याचा चेहरा नकोसा झालाय, आणि म्हणून ती व्यक्ती तो चेहरा नष्ट करायला निघाली होती. पण हा नष्ट न